ट्रॅव्हल्सच्या अनियंत्रित बसने ऑटोला जबर धडक दिल्याने पुलावर ऑटोमधील 2 सैनिकांचा मृत्यू तर ऑटो चालकासह 6 सैनिक गंभीर जखमी झाले असल्याची घटना समोर आली आहे। जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्हान नदी पुलावर नागपूरवरून शिवणी मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या पवन ट्रॅव्हल्सच्या अनियंत्रित बसने ऑटोला जबर धडक दिल्याने ऑटोमधील 2 सैनिकांचा मृत्यू तर ऑटो चालकासह 6 सैनिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मेयो हॉस्पिटल नागपूर येथे उपचार सुरू आहेत। जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गार्ड रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटर कामठी येथील 15 सैनिक रविवार सुट्टीचा दिवस असल्याने कन्हान बाजारात साहित्य खरेदी करण्याकरता गेले होते। दुपारी 4 वाजताच्या सुमारास सर्व सैनिक 2 ऑटोने परत कामठीला सैनिक प्रशिक्षण केंद्रात जाण्याकरता निघाले होते। ऑटोमध्ये 8 सैनिक बसून नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गाने कामठीकडे निघाले असताना कन्हान नदी पुलावर विरुद्ध दिशेने नागपूरवरून शिवणी मध्य प्रदेशकडे जाणारी पवन ट्रॅव्हल्सने FC 457 ऑटोला जबर धडक दिल्याने ऑटोचा चुराडा झाला। अपघात होताच नागरिक व दुसऱ्या ऑटोमधील सैनिक जुनी कामठीचे ठाणेदार प्रशांत जुमडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन त्यांनी ट्रॅव्हल्स बसमध्ये फसलेल्या ऑटोला बाहेर काढून दुसऱ्या वाहनाने गंभीर जखमी सैनिकांना कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता 8 सैनिक व ऑटो चालकाची प्रकृती गंभीर असल्याने अरविंद विघ्नेश डी प्रधान, नाभारत्नम धीरज राय व ऑटो चालक शंकर विठुलाल खरागबाण वय 50 राहणार गोराबाजार यांना मेयो हॉस्पिटल नागपूर येथे उपचारासाठी तर कुमार पी जाधव, शेखर कुमार मरगण यांना कामठी नागपूर मार्गावरील आशा हॉस्पिटल खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे। उपचारादरम्यान रात्री सुमारास हॉस्पिटलमध्ये विघ्नेशची धीरज राय या 2 सैनिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जुनी कामठी पोलिसांनी दिली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा करून गंभीर जखमींना उपचाराकरता हॉस्पिटलमध्ये पाठविले। 6 सैनिकांची प्रकृती गंभीर असल्याने सैनिक प्रशिक्षण केंद्राचे वरिष्ठ अधिकारी आशा हॉस्पिटलमध्ये जमा झाले होते। अपघात होताच ट्रॅव्हल बसचा चालक बस सोडून पसार झाला होता। रात्री 9 वाजताच्या सुमारास ट्रॅव्हल बसचा चालक मधुकर विठ्ठलराव काळे व 60 वर्ष राहणार रविशंकर वाड गोंदिया यास ताब्यात घेण्यात आले। बस चालक मधुकर विठ्ठलराव काळे याच्या विरोधात जुनी कामठी पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत।